नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये. एका ताईने आपल्याला कमेंट केली होती की हेवी चेस्ट साईज असल्यानंतर ब्लाऊज पूर्ण वरती चढतो, आपली जी क्रॉसपट्टी आहे किंवा ब्रापट्टी आहे ती छातीवरती चढते, तर तो टोकडा होतो थोडक्यात सांगायचं म्हटलं तर. अशा वेळेला मोठ्या मापाचा ब्लाऊज असेल आणि उंची मात्र आपल्याला तितकीच ठेवायची असेल आणि 4 टक्स ब्लाऊजमध्ये कटिंग करताना तुम्हाला पुढचा भाग वाढवायचा असेल आणि पुढचा भाग वाढल्यानंतर जर ब्लाऊज फिटिंगला प्रॉब्लेम येत असेल, दोन्ही भाग बघा इकडे मी तुम्हाला दोन्ही भाग पाठीमागचा आणि पुढचा लावून दाखवते. तर हे दोन्हीही भाग आपले वरून बाहीपर्यंत, मुंड्याच्या शिराईपर्यंत आणि क्रॉसपट्टीपर्यंत ओके असतात, पण तिथून खाली वाढते. अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, फिटिंगमध्ये ॲडजस्टमेंट ते सांगते. त्यामुळे मोठ्या साईजचं माप असेल तरीही तुमचा ब्लाऊज प्रॉपर बसेल आणि आत्ता जो प्रॉब्लेम त्या ताईने आपल्याला सांगितलेला आहे तो होणार नाही. आता इथे आपण मोजून पाहिलं तर 1.25 इंच कंबरपट्टी आहे, क्रॉसपट्टी ती मोठी आहे. पण ती आपल्याला इथे कशी ॲडजस्ट करायची आहे, कारण इकडे तर आपल्याला हा पार्ट आहे पुढचा आणि पाठीमागचा, तो मात्र अजिबात हलवायचा नाही, कारण या ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. तुम्हाला मी मोजून दाखवते बघा, 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, पाठीमागे आपल्याला 14 इंच ठेवायचे आहे, पण पुढे आपल्याला या ब्लाऊजची उंची 15 इंच द्यायची आहे. हेवी माप असेल किंवा मोठ्या साईजचं माप असेल तर मात्र आपल्याला इथे थोडासा फुगीरपणा जास्त द्यावा लागतो. त्यासाठी इथे 15 इंच उंची घेतलेली आहे, पण ती उंची वाढवल्यानंतर आपल्याला साईड फिटिंगला प्रॉब्लेम होतोय. सो टक्स, मुंडा किंवा क्रॉसपट्टीचा जॉईंट इथे आपल्याला काहीही हलवायचं नाही. साडीचा कपडा खूप पातळ होता म्हणून मी ते क्रॉसपट्टी आहे ती डबल घेऊन पुन्हा ह्याला कंबरपट्टी लावली होती. तर या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपण जी 1 इंच 1.5 इंच जी काही तुमची रुंदीची पट्टी असेल फोल्ड केलेली ती काढायची आहे. ती कुठपर्यंत काढायची आहे बघा, आपला ब्लाऊज ऑलरेडी गळापट्टी, हुकपट्टी, लूकपट्टी लावून रेडी झालेला आहे. आपल्याला पुढच्या साईडला अजिबात आतल्या साईडला हलवायचं नाही. फक्त ही पट्टी दुमडलेली जी आहे तो पार्ट आपल्याला उसवायचा आहे आणि त्या पट्टीचा जो फोल्डिंग केलेला पार्ट उसवल्यानंतर कुठपर्यंत उसवायचा आहे बघा, 1 2.5 3 इंचापर्यंत आपल्याला हा पार्ट उसवायचा आहे. जसं की मी ते दाखवलेला आहे, क्रॉसपट्टी जी आहे ती आणि पुढे लूकचा भाग आहे तो सुद्धा मी तसाच ठेवलेला आहे, कारण लूकचा भाग पकडून आपल्याला इथे 4 साडेचार इंचाची रुंदी आलेली आहे. आता आपण जी ही पट्टी दुमडली होती 1.25 इंचाची, ही पट्टी मी फोल्ड केली होती, ती पट्टी पुन्हा आपल्याला 1.25 इंच जास्तीची फोल्ड करायची आहे. फक्त साईड फिटिंगला प्रॉब्लेम येतोय म्हणून, पुढे अजिबात आपल्याला प्रॉब्लेम नाही. आणि इतका लेंथ आपल्याला या ब्लाऊजची वाढवायची आहे. म्हणजे जो आपल्याला कमेंट सेक्शनला क्वेश्चन आला होता, कमेंट आली होती की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, तर त्यासाठी आहे. हेवी माप असेल तर प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की काय करावं. बऱ्याच क्लायंटच्या बॉडी मेजरमेंटमध्ये खूप फरक असतात. आता हे जे माप आहे किंवा त्या ताईने जे कमेंट केलेले आहे त्या केसमध्ये दंड बारीक असतात, कंबर बारीक असते, पण क्लायंटचा छातीचा साईज आहे तो मोठा असतो. या या केसमध्ये आपल्याला पुढचा भाग आपल्याला 1 इंचाने वाढवावा लागतो, म्हणजे आपल्याला प्रॉपर आपला कफ साईज आहे तो व्यवस्थित बसतो. आणि त्यासाठी जर आपल्याला साईड फिटिंग करताना प्रॉब्लेम होत असेल तर इथे बघा, आता या पद्धतीने तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचे आहे. ही मी डबल पट्टी फोल्ड करून घेतली आणि पुढचा भाग ॲज इट इज आपल्याला पफ सहित राहिलेला आहे. लेंथसुद्धा ह्याची वाढलेली आहे. फक्त लेंथ कोणत्या भागाची कमी झालेली आहे, तर ती क्रॉसपट्टीच्या फिटिंगच्या भागाची. आता पाठीमागचा आणि पुढचा पार्ट लावून पाहूया. इथे ॲज इट इज आलेला आहे, याचा अर्थ काय, आपल्याला फिटिंगला प्रॉब्लेम होणार नाही. आता तुमच्याशी जर हा ब्लाऊजचा या पद्धतीचा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सुद्धा असं करू शकता, कारण पूर्ण ब्लाऊज फिटिंगच्या वेळेलाच आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बाकी ब्लाऊजमध्ये कुठेही तुम्हाला अजिबात हलवाहलव करायची नाही, कुठेही ॲडजस्टमेंट करायची नाही. त्यामुळे बाकीच्या ब्लाऊजला फिटिंगला अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आपल्या आर्महोलच्या ज्या 2 शिलाई आहेत त्यासुद्धा परफेक्ट येतात. टक्स आपली जी आहे तीसुद्धा आपल्याला परफेक्टच इथे येते. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं, हेवी साईजचं जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला या पद्धतीने ॲडजस्टमेंट करायची आहे क्रॉसपट्टीच्या इथे. आता क्रॉसपट्टी तुमची जर पट्टी लावलेली नसेल आणि डबल शिवलेली असेल, त्यावेळेला तुम्ही तिथे डबल स्टिच करायच्या अगोदर हा फायनल फिटिंगचा भाग आहे तो मोजून पाहायचा आहे आणि मग तिथे पट्टी तुम्हाला ॲडजस्ट करायची आहे. आता दोन्ही साईडचे पार्ट आहे तिथे टीप मारून घेतलेले आहे आणि दोन्हीही आपले पार्ट आहेत पाठीमागचे आणि पुढचे ते व्यवस्थित आलेले आहेत. म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर उंचीमध्ये फरक पडणार नाही, उंची कमी जास्त अजिबात होणार नाही. शिवाय
फिटिंगचा साईड आहे तो सुद्धा वर खाली होणार नाही. आणि आपण जी लांबी वाढवलेली आहे ब्लाऊजच्या फक्त कप साईडला, त्यामुळे ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसणार आहे साईजमध्ये. कुठेही चपटा बसणार नाही. कप साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊज परफेक्ट फिटिंगमध्ये येणार आहे. आणि तुम्हाला जर सुरुवातीला क्लायंट जर आला असेल आणि बॉडी मेजरमेंटचा तुम्हाला अंदाज नसेल, हेवी चेस्ट असेल, छातीचा भाग मोठा असेल, कंबर आणि बाही अगदी दंड आहेत ते बारीक असतील, या मापाचा ब्लाऊज तुम्हाला जर आला किंवा नवीन क्लायंट तुमच्याकडे जर असे आले या पद्धतीने मेजरमेंटवाले किंवा या साईजचा ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचा असेल, तर तुम्ही पाठीमागचा भाग कटिंग आपण जेव्हा करतो त्यावेळेला पुढचा भाग 2 इंच एक्स्ट्राचा कटिंग करायचा आहे. म्हणजे आपल्याला प्रॉपर याची उंची वाढते. आणि फिटिंगच्या वेळेला जर प्रॉब्लेम झाला तर जसं मी व्हिडिओ दाखवलेला आहे, अगदी सविस्तर दाखवलेला आहे, कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेला नाही व्हिडिओ, तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर या पद्धतीने तुम्ही ॲडजस्टमेंट करायची आहे. इथे मी कंबरपट्टी वेगळी लावली होती. तुम्ही इथे 2 आपल्या योकपट्ट्या असतात तिथेच तुम्ही ही गोष्ट ॲडजस्ट करायची आहे. आणि या पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे. आता रेग्युलर जे माझं फिटिंग आहे ते टाकलेलं आहे. आणि फिटिंग नंतर सुद्धा तुम्हाला दंड, छाती आणि कंबर कुठेही क्रॉस गेली नाही पाहिजे, तेव्हा तुमचा हा ब्लाऊज फिटिंगला सुद्धा छान बसणार आहे. जर तुमचा छातीचा भाग आणि कमरेचा भाग खूप क्रॉस गेला तेव्हा सुद्धा काखेमध्ये फुगा येणार आहे. आर्महोलमध्ये फुगा काय येतो, त्याचे सोल्युशन काय आहेत, हे आपण सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खूप सारे ब्लाऊजच्या टिप्सवरती आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपला हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आहे ती ऑलवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार फावल्या वेळेत आपले व्हिडिओ पाहू शकाल. जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा, म्हणजे बिगनर्स ताई ज्या आहेत त्यांनासुद्धा या महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या माहीत पडू देत आणि त्यांचंही काम अगदी परफेक्ट होऊ दे, त्यांचाही बिझनेस वाढू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आता ब्लाऊज फिटिंगला काय प्रॉब्लेम येत असतो किंवा साईज मोठी असेल आणि ब्लाऊजची उंची वाढवायची नसेल तर या केसमध्ये आपण इथे बऱ्याच गोष्टी माहीत करून घेतलेल्या आहेत. पुन्हा भेटू अशाच एका छान छान नवीन मस्त जबरदस्त कंटेंटमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्या ताईंनी स्वतःची.